नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, 50,000 पक्षी नष्ट। पाच किलोमीटर परिसरात पोल्ट्री व्यवसाय बंद। प्रतिनिधी मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नवापूर। नमस्कार प्रेक्षक हो, नवापूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी तातडीने नवापूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत। संसर्ग पसरू नये यासाठी आतापर्यंत सुमारे 50,000 पक्षी, हजारो अंडी आणि मोठ्या प्रमाणात पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी 25 विशेष पथके आणि 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। हे कर्मचारी बाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण करत आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून संसर्ग केंद्रापासून 5 किलोमीटरच्या परिघात पोल्ट्री उत्पादनांची खरेदी, विक्री आणि वाहतूक यावर प्रशासनाने कडक बंदी घातली आहे। केवळ पक्ष्यांचीच नाही तर मानवी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणी करत आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे की प्रशासन परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण राखून आहे। त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे। सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जर कोठेही पक्षी संशयास्पदरित्या मृत आढळले तर त्वरित प्रशासनाला कळवावे। प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लू साठी। तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे। 1 किलोमीटर मध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईंनी। 6 पोल्ट्री फार्म्स मध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।